Hello friends, welcome all of you my PS काळे सर चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं PS काळे सर या यूट्यूब चॅनलमध्ये मी मनापासून सहर्ष स्वागत करत आहे. माय डिअर स्टुडंट्स, वी हॅव टू स्टार्ट टुडे मॅथ्स पार्ट 1, chapter number 1, linear equation in two variables. In this chapter, we have to study previous part, how to solve the simultaneously equations by using graphical method. My dear students, today we have to learn how to solve the simultaneously equations by using determinant method or Cramer's rule. विद्यार्थी मित्रांनो, डिटर्मिनंट मेथड म्हणजेच क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूल म्हणजेच डिटर्मिनंट मेथड. डिटर्मिनंटला विद्यार्थी मित्रांनो मराठीमध्ये निश्चयक म्हणतात. मी दोन्ही भाषा वापरतोय की जेणेकरून तुम्हाला ही कन्सेप्ट डिटर्मिनंटची समजावी, हा हेतू त्याच्या पाठीमागचा. भाषा कोणती महत्त्वाची नाही आहे, गणित समजणं फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, मी इंग्लिश पण वापरतो आहे आणि मराठी पण वापरतो आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला सेमी पण इंग्लिशच्या विद्यार्थ्यांना उपयोग व्हावा, मराठी माध्यमच्याही विद्यार्थ्यांना उपयोग व्हावा, म्हणून हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका. जर आवडले व्हिडिओ तर आपल्या इतर मित्रांना शेअर करायला विसरू नका. आणि मित्रांनो, तुम्ही चॅनलला माझ्या अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, कारण तुमची एक लाईकसुद्धा मला पुढील व्हिडिओसाठी खूप मोटिवेट करते. चला विद्यार्थी मित्रांनो, आजचा घटक आहे आपला 2 चलातील रेषीय समीकरणे. या प्रकरणातील निश्चयक पद्धतीने एक सामायिक समीकरण सोडवणे. आता त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा मला डिटर्मिनंट कन्सेप्ट ही समजणं फार महत्त्वाची. मग आपण काय करूया, पहिल्यांदा डिटर्मिनंट म्हणजे काय हे समजावून घेऊया आणि मग डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी काढली जाते हे समजून घेऊया आणि मग आपण क्रॅमर्स रूल किंवा डिटर्मिनंट मेथड समजून घेणार आहोत. म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये काय काय आपण समजून घेणार आहोत हे तुम्हाला अगोदर माहीत असणं आवश्यक आहे. आणि व्हिडिओ विद्यार्थी तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरनं व्हिडिओ पाहत असताना स्किप करू नका, पूर्णपणे व्हिडिओ पहा. आणि जेणेकरून तो व्हिडिओ पाहिल्यानंतर निश्चित मी त्याच्या शेवटी एक स्वाध्याय तुम्हाला दिला आहे, एक असाइनमेंट दिलेली आहे आणि तुम्ही डेफिनेटली ते असाइनमेंट सोडवू शकाल, याच्यात कोणतीही शंका नाही. परंतु त्यासाठी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा लागेल. चला बघूया, व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ determinant. My dear students, you see what is the determinant. If a comma b comma c comma d are any four numbers, then in two vertical lines these 4 numbers are arranged in 2 columns and 2 rows, then this specific symbolical arrangement of numbers into vertical line is known as determinant which have order 2. आता विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल, सर हे ऑर्डर 2 काय आहे? कारण या डिटर्मिनंटमध्ये 2 कॉलम आणि 2 रो आहेत आणि म्हणून या डिटर्मिनंटची जी ऑर्डर आहे 2 आहे. का 2 आहे त्याचाही अर्थ मला कळणं गरजेचं आहे, कारण याच्यामध्ये 2 कॉलम अँड 2 3. म्हणजे ऑर्डर कशावरून ठरली जाते डिटर्मिनंटची, त्याच्यामध्ये रो किती असतात आणि कॉलम किती असतात. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीला आपल्याला फक्त 2 ऑर्डरच्या डिटर्मिनंटचा अभ्यास करायचा आहे. तुम्ही 11वी 12वीला गेल्यानंतर त्याच्या पुढच्या ऑर्डरचा अभ्यास करणार आहात. आता तूर्त आपण एवढाच अभ्यास करणार आहोत. आता पुढे पाहूया याच्यामध्ये काय नेमकं आहे, डिटर्मिनंट म्हणजे काय, थोडंसं सिम्बॉल कशाला म्हणायचं. इन अबव एक्झाम्पल व्हर्टिकल 2 लाईन्स, बघा व्हर्टिकल 2 लाईन्स
आर नाउन ॲज डिटर्मिनंट साईन. ह्या दोन उभ्या रेषा आहेत ना, त्याला डिटर्मिनंट साईन म्हणायचं, म्हणजेच निश्चयकाचं चिन्ह म्हणायचं. अँड ए कॉमा बी कॉमा सी कॉमा डी आर नाउन ॲज एलिमेंट ऑफ गिवन डिटर्मिनंट. ह्या डिटर्मिनंटचे ते काय आहेत? एलिमेंट आहेत. म्हणजे एलिमेंट कोणतं, डिटर्मिनंट साईन कोणतं, ह्याही कन्सेप्ट तुम्हाला समजाव्या म्हणून मी एक्सप्लेनेशन केलेलं आहे. चला पुढं जाऊया. आता व्हॉट इज मीन बाय व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट? माय डिअर स्टुडंट्स, यू सी केअरफुली इन डिटर्मिनंट साईन व्हेन ए कॉमा बी कॉमा सी कॉमा डी आर अरेंज्ड. बघा, अँड अरेंज्ड, then this value of determinant of given 4 numbers, त्या निश्चयकाची किंमत म्हणजे काय? माय डिअर स्टुडंट्स, यू सी केअरफुली, when you take the cross multiplication of given numbers and you take the subtraction, then this answer is known as value of determinant. And this answer is known as determinant. मग तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला, सर क्रॉस मल्टिप्लिकेशन हे जरा थोडंसं मला चिन्हाने दाखवू शकता? हो, चला चिन्हाने दाखवूया. मी थोडंसं ॲनिमेशन दिले. बघा, ए इंटू डी हे पहिलं मल्टिप्लिकेशन केलं. बघा, पहिला ब्रॅकेट इज इक्वल टू ए इंटू डी मायनस, बघा ॲनिमेशन मी दाखवलेलं आहे, सी इंटू बी. You draw the bracket. Why? Because when given numbers are maybe negative, then you have to think that sign of given product of numbers. विद्यार्थी मित्रांनो, हा घटक खूप सोपं आहे, पण तरी देखील विद्यार्थ्याला मार्क मिळवायला कठीण जातो. याचं कारण असं की विद्यार्थ्याला गुणाकाराच्या चिन्हाचे नियम, बेरजेच्या चिन्हाचे नियम, वजाबाकीच्या चिन्हाचे नियम हे बेसिकली खालच्या वर्गात जे तुम्ही शिकलेला आहात, हे जर तुम्हाला चांगलं माहीत असेल तर मला वाटत नाही याचा तुमचा मार्क जाईल, कधीच जाऊ शकत नाही. आणि डेफिनेटली 2 मार्काला प्रश्न विचारला जातो, फाइंड द व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट, म्हणजे खालील निश्चयकाची किंमत काढा. असा प्रश्न आम्हाला 2 मार्काला SSC बोर्ड परीक्षेला हमखास विचारला जातो. मग त्याचं किती काम सोपं आहे बघा. तो फॉर्म्युला मी तुमच्यासमोर दिलं आहे. व्हेन यू टेक द क्रॉस मल्टिप्लिकेशन, बघा, ए इंटू डी मायनस बी इंटू डी. पण लक्षात ठेवा, ज्या 2 संख्याचा तुम्ही गुणाकार करता त्याला ब्रॅकेट टाकायला विसरू नका. कारण का, तो ब्रॅकेटमधला जो केलेला गुणाकार आहे तो तुम्हाला साईनसहित लिहायचा आहे आणि पाठीमागच्या बाहेरचं निगेटिव्ह आहे, ते निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह असतं, पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह असतं. हे रूल तुम्हाला कळावं म्हणून मी ब्रॅकेट ठेवलेले आहेत, लक्षात ठेवा. यू सी नेक्स्ट स्टेप. माय डिअर स्टुडंट्स, डिटर्मिनंट, एव्हरी डिटर्मिनंट इज डिनोट बाय कॅपिटल A, capital B, capital C, capital D, डॅश 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 ETC. म्हणजेच थोडक्यात तुमच्या लक्षात आलं असेल, प्रत्येक डिटर्मिनंट जनरली सर्वसामान्यपणे तुम्ही त्याला कॅपिटल अक्षराने दाखवू शकता. परंतु आपल्या ह्या पूर्ण चॅप्टरमध्ये डिटर्मिनंटसाठी आपण कॅपिटल D हा विचार करणार आहोत की जेणेकरून त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू D हे कॅपिटल डीनं जर तुम्ही दर्शवलं तर तुम्हाला ते समजायला सोपं जावं, म्हणून शक्यतो आपण डी वापरणार आहोत. याचा अर्थ तुम्ही कुठलाही अक्षर वापरलं तरी बंधन नाही. नेक्स्ट, आता टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ गिवन डिटर्मिनंट. आता तुम्ही म्हणा, सर आता आम्हाला सूत्र कळालं की डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढताना तिरकस गुणाकार करायचं, हे आम्हाला कळलं, ए इंटू वगैरे ते आत्ता फॉर्म्युला तुम्ही दाखवला. आत्ता आम्हाला प्रश्न पडला आहे की परीक्षेत आम्हाला याच्यावर एक्झाम्पल कसे विचारले जातात. माय डिअर स्टुडंट्स, यू सी फर्स्ट एक्झाम्पल, कॅपिटल ए इज इक्वल टू इन डिटर्मिनंट साइन 7, 2, 4 and 5. You see carefully. And find the value of determinant means find the value of A. You always remember. Then how to solve the example? By using above formula. A is equal to, you take the cross multiplication, 7 into 5 in rounded bracket minus into rounded bracket 4 into 2. Then you simplify. Therefore A is equal to
You see, next step, A is equal to 7 into 5, 35, minus 4 into 2, 8. Therefore, 35 minus 8, what is the value? You see, what is the value next? Say 27. Very good. Therefore, determinant of first example 27. म्हणजे एची व्हॅल्यू तुम्हाला 27 मिळाली, म्हणजेच त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती मिळाली? 27. असं 2 मार्काला आम्हाला प्रश्न क्वेश्चन नंबर 2B विचारला जातो, लक्षात ठेवा. कदाचित कधी कधी आम्हाला हा 1 मार्काला सुद्धा प्रश्न क्रमांक 1B विचारला जातो. मला वाटतंय खूप छानपैकी तुमची तयार होईल. पण मित्रांनो, अजून एक आपण एक्झाम्पल पाहूया. चला नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल पाहूया. यू सी, कॅपिटल B इज इक्वल टू इन डिटर्मिनंट साईन 7 minus 2 4 5. विद्यार्थी मित्रांनो, इथं थोडीशी मी गंमत केली. इथं मी एक निगेटिव्ह घेतलेलं आहे आणि त्याचा इम्पॅक्ट सोल्युशनमध्ये काय होतं हे मला तुम्हाला दाखवून द्यायचं आहे. देअरफॉर B इज इक्वल टू इंटू फर्स्ट राउंडेड ब्रॅकेट 7 into 5 मायनस इंटू राउंडेड ब्रॅकेट 4 into -2. यू सी केअरफुली रूल ऑफ साइन ऑफ मल्टिप्लिकेशन. विद्यार्थी मित्रांनो, हे गुणाकाराचे चिन्हाचे नियम नीट आठवा आणि जो चिन्हाचे नियम नीट आठवेल त्याला हे स्टेप, पुढची स्टेप नेक्स्ट सहज समजेल. बघा, इज इक्वल टू 7 into 5 35 मायनस इंटू ब्रॅकेट, यू सी केअरफुली 4 into -2. When product of different sign, when you take the product of different sign, you always remember it is a negative. When you take the product of same sign, you always take positive. You always remember. Therefore, 35 minus into bracket -8. ही स्टेप मुद्दाम लिहा विद्यार्थी मित्रांनो. परीक्षकाच्या लक्षात येते की तुम्ही साईन कसं बदलताय, तुमचं नॉलेज स्पष्ट होते त्याच्यातून. Therefore, you see, B is equal to 35 minus into minus plus 35 plus 8. Then you have to get answer. What is the answer? 43. Your answer is completed. किती सिम्पल एक्झाम्पल आहेत बघा. आज भरपूर तुम्ही याच्यावरचा सराव करा. 2 तुमच्या एक्झरसाईजमध्ये आहेत चॅप्टरमध्ये आणि त्याच्यातले एक्झाम्पल तुम्ही सहज सोडू शकाल. नो प्रॉब्लेम. चला आता आपण डिटर्मिनंट मेथडकडे जाऊया. व्हॉट इज मीन बाय डिटर्मिनंट मेथड? My dear students, you see carefully, determinant method is also known as Cramer's rule. लक्षात ठेवा, क्रॅमर्स हा जो सायंटिस्ट आहे यांनी ही मेथड शोधून काढली आणि म्हणून त्याच्या स्मरणार्थ हा रूल, हा जो नियम आहे, ही जी मेथड आहे याला त्याचं नाव दिलेलं आहे. लक्षात ठेवा. आता काय मेथड आहे ही? First, my dear students, you see how to solve the simultaneous equation. You have to know a1x plus b1y is equal to c1. We have to first equation. You see carefully. Yes, to write the given simultaneous equation in general form. आता मला सांगा, सायमल्टेनियसली इक्वेशन सॉल्व्ह करताना आपल्याला 2 इक्वेशन असतात. पण ते दोन्ही इक्वेशन जेव्हा तुम्ही डिटर्मिनंट मेथडनं सोडवणार आहात किंवा क्रॅमर्स रूलनं सोडवणार, त्यावेळेस लक्षात ठेवा ते दोन्ही इक्वेशन जनरल फॉर्म किंवा स्टँडर्ड फॉर्ममध्ये असले पाहिजेत. स्टँडर्ड फॉर्म म्हणजे जनरल फॉर्म, म्हणजे सामान्य रूपात असली पाहिजे. आता तुम्ही सामान्य रूपात असले पाहिजे म्हणजे काय हो सर? एक्स वायचे पदं कोइफिशियंट्स आहेत डाव्या बाजूला आणि कॉन्स्टंट स्थिर पद जे आहे ते उजव्या बाजूला. दिस फॉर्म इज नाउन ॲज स्टँडर्ड फॉर्म और जनरल फॉर्म. लक्षात ठेवा, खूप सोपं आहे, लक्षात ठेवा. आणि ऑलरेडी जर त्यांनी जनरल फॉर्ममध्ये दिले असेल तर आपल्याला पुन्हा ट्रान्सफर करायची गरज नाही आहे जनरल फॉर्ममध्ये. पण डिटर्मिनंट मेथडनं ज्यावेळेस तुम्ही एक्झाम्पल सोडवणार आहात, first you see carefully given 2 equations are in general form or not general form. If given 2 equations are not in general form, you always remember you convert in general form or in standard form and then you use the method determinant or Cramer's rule. मग विद्यार्थी मित्रांनो, पहिली अट लक्षात ठेवा. आता बघा, मी 2 इक्वेशन घेतलेले आहेत. पहिलं इक्वेशन आहे a1x plus b1y. a1x plus b1y is equal to c1. And second equation a2x plus b2y is equal to c2. हे 2 सामान्य एकसामायिक समीकरणे आहेत. आता ही 2 एकसामायिक समीकरणे हे मला क्रॅमर्स रूल किंवा डिटर्मिनंट मेथड सोडवताना काय काय फाइंड करायचं आहे.
You see, next step, to find the value of D. First step, you find the value of D. When you find the value of D, you remember that you take the coefficient of given simultaneously equation. तर याचे साईन विद्यार्थी मित्रांनो, हे पूर्ण स्टेप मी तुमच्या डोळ्यासमोर ठेवतो आणि मग त्याचे डिटर्मिनंटचे साईन तुम्हाला दिसतील, कारण त्याचं ॲनिमेशन हे शेवटी असल्यामुळं सॉरी एकच मिनटं. हां बघा आता, when you solve the simultaneously equations by using determinant method or Cramer's rule, my dear students, you remember that 5 steps. How many steps? 5 steps. First step, to required given simultaneously equation in standard form. Second, to find the value of D by using given formula. बघा तुमच्यासमोर डीची व्हॅल्यू काढताना कोइफिशियंट कोणते घ्यायचे आहेत. ए तुमच्यासमोर बघा दोन्ही इक्वेशन आहेत, A1 B1 A2 B2, म्हणजे एक्सचे कोइफिशियंट एकाखाली एक, वायचे कोइफिशियंट एकाखाली एक आणि डिटर्मिनंटचं साईन. डीची किंमत काढताना लक्षात ठेवा, मला कोइफिशियंट एक्स आणि वायचे ते दोन इक्वेशन एकाखाली एक मांडली की तुमच्या लक्षात येईल एक्सचे कोइफिशियंट आहे तसे ॲज द साईन चिन्हासहित घ्यायचे लक्षात ठेवा, आणि वायचे कोइफिशियंट आहे तसे घ्यायचे. देअरफॉर यू टेक द क्रॉस मल्टिप्लिकेशन. व्हाय? वी हॅव टू फाइंड द डिटर्मिनंट व्हॅल्यू. देअरफॉर A1 इंटू B2 मायनस A2 इंटू B1. This value is known as value of D. ही डीची व्हॅल्यू पहिल्यांदा आपल्याला काढावी लागते. पण लक्षात ठेवा, प्रत्येक एक्झाम्पलमध्ये डीची व्हॅल्यू ही नॉन झिरो असली पाहिजे, झिरो असता कामा नये. आणि झिरो जर आली तर तुम्ही DX DY काढू शकत नाही, आणि तुम्ही एक्स आणि वायच्या किमती काढू शकत नाही, कारण ते ऑलवेज झिरो येणार आहेत, कारण तुम्ही तुमच्या पुढं स्टेपमध्ये लक्षात येणार आहे तुम्हाला. थर्ड स्टेप, टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ DX. टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ DX. आता DX काढायचं म्हणजे काय करायचं? पहिल्यांदा कॉन्स्टंट टर्म आहेत दिलेल्या इक्वेशनमधल्या, यू टेक ॲज इट इज. स्थिर पदं जी आहेत तुमची उजव्या बाजूची, यू टेक ॲज इट इज विथ साईन. देन सेकंड कॉलम, you take the coefficient of only y. You always remember, in first column you write constant term, and you take the coefficient of y term you take in determinant sign, and then you find the dx. You take the cross multiplication. DX वगैरे काढणं, DY काढणं, हे डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढणं म्हणजेच क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, चिन्हाचे नियम पाळून अर्थातच, ते मात्र विसरता कामा नये. देअरफॉर DY इज इक्वल टू इन डिटर्मिनंट व्हॅल्यू, यू सी केअरफुली, कोइफिशियंट ऑफ x ॲज इट इज इन फर्स्ट कॉलम. इन फर्स्ट कॉलम कोइफिशियंट ऑफ x ॲज इट इज, अँड सेकंड कॉलम you take the constant term with sign as it is. हे फार महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. ही मी जी व्हिडिओमध्ये जे काही उच्चारलेली वाक्य आहेत हे पुन्हा पुन्हा ऐका. म्हणजे डीची व्हॅल्यू काढताना इन फर्स्ट कॉलम यू टेक द कोइफिशियंट ऑफ x, अँड सेकंड कॉलम यू टेक द कोइफिशियंट ऑफ y. देन यू हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ d. When you have to find the value of dx, you take the coefficient of y in second column, and first column you take the constant term which is called C1 and C2. Then you remember that fourth step, when you find the value of dy, you take the in first column coefficient of only x term of given two equations as it is with sign. विथ साईन, डबल अंडरलाईन. हे फार महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. साईन चेंज करायचं नाही, कारण साईन घेतानाच तुम्ही चूक करता आणि त्याच्यामुळं खाली सगळे ॲन्सर आपलं चुकतं. त्यामुळं कोइफिशियंट चिन्हासहित घ्यायचे लक्षात ठेवा. त्यानंतर
डी वायची किंमत काढताना पहिल्या कॉलममध्ये कोइफिशियंट ऑफ एक्स घ्यायचे, सेकंड कॉलममध्ये कॉन्स्टंट टर्म, पहिल्या इक्वेशनची कॉन्स्टंट टर्म, दुसऱ्या इक्वेशनची कॉन्स्टंट टर्म. 1 1 एक नंबरला, 2 2 2 नंबरला. साधं सरळ आहे, सोपं आहे एकदम. कसं घ्यायचं हे कळलं आहे तुम्हाला. देन माय डिअर स्टुडंट्स, यू केअरफुली लिसन. नेक्स्ट स्टेप 5 to find the value of x and y by using following formula you see screen in your mobile. x is equal to dx upon d. आता तुम्हाला कळलं असेल डीची किंमत शून्य का असता कामा नये, कारण छेद शून्य असता कामा नये तरच आपण डिव्हाइड करू शकतो. देअरफॉर x is equal to dx upon d. then we have to get value of x. then you find the value of y by using formula dy upon d. then you put it the value dy and d as above. वरती तुम्ही किमती काढलेल्या आहेत त्या फक्त काय करायच्या, पुटअप करायचे. then you simplify. then you have to get value of x. then you have to get value of y. and my dear students, you remember that these two values are known as solution of given simultaneously equations. Then we write last answer. X is equal to, you take a2, y is equal to 3. These are the solution. This is the solution of given simultaneous equations. असं तुम्हाला एक्झाम्पल 5 स्टेपमध्ये डिटर्मिनंट मेथड वापरून म्हणजेच क्रॅमर्स रूल वापरून सोडवायची आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आजपर्यंत SSC बोर्डाचा कोणताही क्वेश्चन पेपर काढून पहा, या मेथडचं, या क्रॅमर्स रूलचं एक तरी उदाहरण परीक्षकांना विचारावंच लागतं. त्यामुळं आजच तयार करून ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही पाहिला की याच्यावरचा जो एक्झाम्पल आहेत ते सहज तुम्ही सोडवू शकाल. फक्त तुम्हाला कोइफिशियंट कसे घ्यायचे हे मात्र कळलं पाहिजे. दुसरी गोष्ट, ते जे क्रॉस कोइफिशियंट घेतलेले आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन हे साईनसहित कसं घ्यायचं हेही तुम्हाला कळणं फार गरजेचं आहे. बघा, ते विद्यार्थिनी शेजारी मी तुम्हाला दाखवले की मला आजची मेथड समजली. ते विद्यार्थिनी हात करून सांगते, येस सर, मला ही मेथड समजली आहे. हाऊ टू सॉल्व द सायमल्टेनियसली इक्वेशन बाय युजिंग डिटर्मिनंट मेथड और क्रॅमर्स रूल. हाऊ मेनी स्टेप्स? 5 स्टेप्स. 5 स्टेप्स. फर्स्ट स्टेप, you convert given linear equation into variable in standard form. Second, to find the value of d. Then third, to find the value of dx. Fourth, to find the value of dy. And fifth, to find the value of x and y by using formula dx of x is equal to dx upon d and y is equal to dy upon d. हे तुमच्या डोळ्यासमोर पूर्णपणे 5 स्टेप वर्षभर थैथै नाचत राहिल्या पाहिजेत विद्यार्थी मित्रांनो. आणि ह्या स्टेप ज्या विद्यार्थ्याच्या डोळ्यासमोर दिसतील त्या मुलाला या क्रॅमर्स रूलचा किंवा या डिटर्मिनंट मेथडचा अर्धाही मार्क जाणार नाही. मग काही विद्यार्थी म्हणतील, सर आम्हाला एखादं उदाहरण या डिटर्मिनंट मेथडनं कसं सोडवलं जातं मिळेल? हो, ओके, चला आपण एक एक्झाम्पल बघूया डिटर्मिनंट मेथडनं कसं एक्झाम्पल सोडवलं जातं. यू सी क्वेश्चन. बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला आहे, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियसली इक्वेशन्स बाय युजिंग क्रॅमर्स रूल. आम्ही स्पष्टपणे सूचना देतो कंसामध्ये. आता आम्ही सूचना द्यायला आम्हाला 2 चान्सेस आहेत. एक डिटर्मिनंट मेथड वापरा म्हणेल किंवा क्रॅमर्स रूल वापरा म्हणेल. दोन्हीपैकी कुठलाही एक तुम्हाला मी शब्द परीक्षेमध्ये देणार. त्यावेळेस या 5 स्टेप तुम्हाला आठवल्या पाहिजेत. आता पहिल्यांदा बघा, पहिली स्टेप काय? सर, पहिली स्टेप म्हणजे ते दिलेले इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहेत का पाहायचं. स्टँडर्ड फॉर्म म्हणजे कॉन्स्टंट टर्म उजव्या बाजूला आणि एक्स वायची पदं डाव्या बाजूला आहेत का बघा दोन्ही इक्वेशन. हो सर, दोन्ही इक्वेशन तशीच आहेत. मग तुम्हाला काय ट्रान्सफर करायची गरजच नाही. मग तुम्ही काय करा, दोन्ही इक्वेशन एकाखाली एक ॲज इट इज घेऊ शकता ॲन्सर पेपरमध्ये. यू सी, यू टेक द इक्वेशन ॲज इट इज. सोल्युशन बघा, यू टेक द फर्स्ट इक्वेशन 5x + 3y = -11 in below 2x + 4y = -10. My dear students, first step is completed. What is the second step? Sir, to find the value of d, very good. D is equal to, in determinant sign, you take the, which are coefficient? Sir, coefficient of x and y.
we take the coefficient of x in first column and second column we take the coefficient of y second column. माहीत आहे सर आम्हाला पहिल्या कॉलममध्ये एक्सचे कोइफिशियंट आहे तसे मांडायचे, दुसऱ्या कॉलममध्ये कोइफिशियंट कुणाचे वायचे आहे तसे मांड. देन यू टेक द क्रॉस मल्टिप्लिकेशन. बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजेच फाइंड द व्हॅल्यू ऑफ डी, म्हणजे डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायचे. 5 into 4 in rounded bracket minus 2 into 3 rounded bracket completed. Then you simplify my dear students. त्या स्टेप तुम्ही खाली केलं तर चालतील, पुढे लिहिलं तरी चालतील. यू टेक द क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 into 4. What is the value? 20. Minus into bracket 2 into 3, 6. Very good. 20 minus 6, 14. You have to get value of D, draw the bracket. First you have to get value of D and draw the bracket. Then my dear students, you find the value of dx. How to find the value of dx? You think that you take the dx is equal to indeterminate sign. You take the constant term. It means C1 and C2. You take the value C1 and C2. Which is C1? Minus 11. Which is C2? Minus 10. Therefore C1 and C2 तिथे घ्या. त्यानंतर मग मला सांगा सेकंड कॉलममध्ये काय घेणार? सर डी एक्सची व्हॅल्यू काढताना आम्ही कोइफिशियंट ऑफ वाय घेणार. व्हेरी गुड. कोइफिशियंट ऑफ वाय घेणार सेकंडमध्ये कॉलममध्ये. बघा बरं कोइफिशियंट ऑफ वाय काय आहेत? 3, 3 and 4. Very good. And determinant sign completed. Then you take the cross multiplication. Minus 11 into 4. Minus into bracket. Minus 10 into 3. Then you simplify my dear students. 11 into 4. Minus 44. Minus into bracket. Minus 30. Then you simplify. Minus 44 plus 30. You have to get answer minus 40. No. You draw the bracket. Second step completed. Then next you find the value of dy. You find the value of dy. How to take the coefficient? Sir, in determinant sign, first we take the coefficient of y in given two equations. Very good. 5, 2 आणि तो म्हणजे a1 a2 आणि मग सेकंडमध्ये काय घेणार? c1 c2. बरोबर आहे. देअरफॉर व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ c1? मायनस 11 आणि मायनस 10. फॉर्म्युलावरती मी दिलेलं आहे तुम्हाला. ती स्लाईड फार महत्त्वाची आहे फॉर्म्युलेची. ती स्लाईड तुमच्या डोळ्यासमोर असली की मग तुम्हाला कोइफिशियंट कसे घ्यायचे सहज लक्षात येणार आहे. यू टेक द क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 into minus 10 minus 2 into bracket minus 11. Then you simplify. Minus 50 minus into 22. बाळ मी मुद्दाम हे उदाहरण घेण्याचा उद्देश साईनचं जे तुमचा प्रॉब्लेम होतो, चिन्हाचे ज्या मिस्टेक होत आहेत त्या होऊ नये म्हणून ब्रॅकेट कसे टाकायचे हे तुम्हाला या स्लाईडद्वारे कळणार आहे. पहा आणि ह्या स्लाईडमधून तुम्ही बारकाईने जर निरीक्षण केलं की आम्हाला निगेटिव्हचा नंबर असेल तर त्याला ब्रॅकेट टाकलं तर आम्हाला चिन्हाचे नियम कसे आठवतात हे लक्षात येतं विद्यार्थी मित्रांनो. देअरफॉर बघा यू फाइंड द व्हॅल्यू ऑफ dy. यू सिम्प्लिफाय. मायनस 50 प्लस 22. आता बघा मायनस 50 प्लस 22 डिफरंट साईन आहे. मोठ्या संख्येतून लहान संख्या घालवायची. आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह. चला 50मधून 22 घालवा. किती आलं? 28. आणि चिन्ह मोठ्या संख्येचं. 50 ही मोठी संख्या आहे त्याला निगेटिव्ह साईन आहे म्हणजे उत्तराला काय येणार? मायनस 28. मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो dy पण मिळाला. फोर्थ स्टेप इज कम्प्लिटेड. देन माय डिअर स्टुडंट्स यू टेक द फिफ्थ स्टेप. In determinant method, x is equal to dx upon d. You write left side. Then you write the right side. y is equal to dy upon d. बघा मी स्लाईडमध्ये दाखवलेलं आहे. सेम तसंच तुम्ही आन्सर शीटमध्ये करायचं आहे. x is equal to dx upon d. My dear students, you have to know value of dx. Yes sir, we have to know value of dx is minus 14. And what is the value of d? 14. Then you simplify. 14 1 14. 14 1 minus 14. Therefore x is equal to minus 1. You have to get first value of variable. And y is equal to dy upon d. Then you put the value of minus dy. What is the value of dy? Minus 28 upon d 14. Then you simplify. 14 2 28. Therefore you have to get dy is equal to minus 2.
Therefore, x comma y is equal to -1 comma 2 is the solution of given simultaneously equation. किंवा असं जरी लिहिलं तुम्ही, therefore solution of given simultaneously equation is x is equal to -1 and y is equal to -2 असं लिहिलं आणि ड्रॉ द ब्रॅकेट, तरीसुद्धा तुमचं उत्तर एकदम करेक्ट आहे. ॲज यू विश, तुम्ही कसंही मांडू शकता, फक्त शेवटचं उत्तर मात्र लिहायला विसरू नका. बघा शेजारच्या स्लाईडमध्ये ही पूर्ण मेथड कळली, आमची मुलं सर्व एन्जॉय करायला लागली. बघा, हो सर आम्हाला समजलं, आणि सगळी मुलं काय करतायत, एन्जॉय करतायत. असंच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हीसुद्धा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर एन्जॉय करणार आहात. फक्त पूर्णपणे व्हिडिओ पहा. आता बघा, हे जर कळलं असेल तर तुम्हाला असाइनमेंट सहज लक्षात येईल. बघा, मी एक असाइनमेंट दिले. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या वर्षी इंटरनल मार्क्स देण्यासाठी तुमच्याकडून आम्हाला असाइनमेंट पाहिजे होत्या, परंतु बऱ्याच वेळा काही मुलांनी असाइनमेंट सोडवलं नाही. आता माझा प्रत्येक इथून पुढे येणारा व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओच्या शेवटी एक असाइनमेंट असेल, आणि व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर असाइनमेंट तुम्हाला सहज सोडवता येईल, आणि ती तुमच्या वहीमध्ये सोडवा. स्वाध्यायासाठी सेपरेट वही करा विद्यार्थी मित्रांनो, असाइनमेंटसाठी सेपरेट वही करा, आणि मी प्रत्येक असाइनमेंटमध्ये 1 ते 2 प्रश्न त्या व्हिडिओमध्ये शिकलेले आहेत त्याच भागावरचे प्रश्न असतील, आणि तुम्ही ते लिहिणं सोडवणं अपेक्षित आहे. काय बघा, तुम्ही आत्ता शिकलेला सगळाच भाग आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. बघा, एक्झाम्पल दिलेले आहेत. मी किती एक्झाम्पल दिले आहेत बघा, 4 एक्झाम्पल दिलेत, आणि 4ही एक्झाम्पलची तुम्ही सहज उत्तरं काढू शकाल. आता मी त्याच्यावर काही बोलणार नाही, कारण तुम्हाला माहीत आहे सर डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायची म्हणजे फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन करून त्याची सबट्रॅक्शन केली की आलेलं जे उत्तर आहे तेच त्या डिटर्मिनंट व्हॅल्यू असते. आता आम्हाला चांगलं समजलेलं आहे. नेक्स्ट, टू सॉल्व द सायमल्टेनियसली इक्वेशन बाय युजिंग क्रॅमर्स रूल. खाली मी 4 एक्झाम्पल दिलेत. विद्यार्थी मित्रांनो, आज व्हिडिओ पाहिल्यानंतर निश्चित तुम्हाला व्हिडिओ ज्या दिवशी मिळेल त्या दिवशी लगेच आपल्या वहीमध्ये हा असाइनमेंट पूर्ण करायचा आहे, आणि हा असाइनमेंट जर तुम्ही खरंच मनापासून सोडवला आणि कुणाचीही मदत न घेता जर सोडवला तर निश्चित मी सांगतो तुम्हाला परीक्षेमधला या घटकावरचा मार्क अर्धाही तुमचा कमी होणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथंच थांबूया. थँक्यू. व्हेरी नाईस.